आज होतं आमच्या या चिमुकलीचं बारसं. एका पाठोपाठ एक कार्यक्रम होते, पण आज मात्र हा शेवटचा कार्यक्रम आहे. तर सकाळपासून सगळेजण लगबगीत होते. आता ऑलरेडी डेकोरेशन झालेलं होतं, पण घरी असलेले फुगे वेस्ट व्हायला नकोत म्हणून आमचा हा अट्टहास चालू होता की कुठे लावता येत असतील तर ते लावून घ्या. सो इकडे मामांनी सगळ्यांनी आम्ही काय असेल ते फुगे वगैरे फुगून थोडंसं डेकोरेशनला आणि 4 चांद एक्स्ट्रा लावलंय. त्याच्यानंतर मात्र बाळ देवळात जाऊन आणला. तर आमच्या इकडे बाळाला आधी पहिला देवळात नेऊन आणतात, मग आतमध्ये काय असेल ते नियम केला आणि परत बाहेर पाळण्यात आणलं. तर गोडुली बघा तुम्ही किती छान हसते. त्यानंतर मात्र मान होता तो आत्यांचा नाव ठेवायचा. सो इकडे तिघी आत्यांनी नंबर लावलेला नाव ठेवायला. त्यानंतर बाळाची नजर काढ. आता आमच्या इकडे पेटत्या कोळशावर नजर काढली जाते, त्याच्यामुळे नजर खूप कमी होते असं म्हणतात. तुमच्याकडे कशाने काढतात कमेंटमध्ये नक्की सांगा. बारसं तर झालं, पण आता नवीन नवरा नवरींचं स्वागत करायचं होतं, त्याच्यामुळे इकडे ती तयारी चालू होती. आता नवीन जोडप्याचा गृहप्रवेश झाला आणि आम्ही मात्र इकडे पदरा निवारा घेत होतो, कारण गरमी इतकी प्रचंड वाढलेली आहे की कुठल्याही कार्यक्रमात जायला नको वाटतंय. त्याच्यानंतर बाहेर आलो. इकडे मात्र तुम्ही यांची थोडीशी मस्ती बघून घ्या. आणि यावर्षी इतके लागोपाठ कार्यक्रम आलेत की लहानपणापासून इतके कार्यक्रम मी कधीच अटेंड नाही केले जेवढे मी या मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये केले असतील. त्यानंतर सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण कायमच एक ठरलेलं कारण ते म्हणजे सुट्टी नाही त्याच्यामुळं. आणि मला बाय करायला मात्र एवढे सगळेजण आलेले. त्याच्यानंतर आम्ही निघालो. पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही जरा लवकरच निघालो, पण पोचायला मात्र 3 तास लागले. जाता जाता पायनॅपल ज्यूस घेतला. आता या गरमीत ना एवढं थंड पीत आहे, तब्येत नाही बिघडली म्हणजे झालं. चला तर मग यासाठी एवढंच. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.